वेलकम बॅक. सो आज मार्केटमध्ये काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं हे आत्ता आपण बघणार. ज्यांनी आमचा सकाळचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना ऑलरेडी माहिती आहे की काय बोललो की मी. आम्ही म्हणालो की मार्केट साधारणपणे आजच्या लोसच्या आणि उद्या आजच्या हायच्या हाय आय थिंक सकाळी 9:30लाच बनला त्याच्यामध्ये असेल. साधारणपणे तेच झालं. लोज आणि हायच्या मध्ये मार्केट राहिलं. एक मिनिटावर आय थिंक आपल्याला बेटर दिसू शकेल. सकाळी आय थिंक मला वैष्णवी म्हणत होती की आज ट्रेडिंग करू नये असं आपण म्हटलेलं आय-व्ही हाय होते. कधी आपण आय-व्ही हाय का म्हणत होतो? जेव्हा आपण सकाळी बोललो तेव्हा म्हटलं की 21-22 हे खूप हाय आय-व्हीज आहेत. तर मग नॉर्मल आय-व्हीज किती आपण म्हणालो आय थिंक तेव्हा म्हणालो की 14 ते 15 हे नॉर्मल होते. आता ह्याचा प्रूफ मी आत्ता देतोय. हा आजचा आहे. इंडिया विक्सचे बेसिकली निफ्टी आणि पूर्ण इंडियन मार्केटचे आय-व्ही दाखवतात 22 आहे. काल किती होता? 13, 14. आता ही 14ची लाईन तुम्ही बघितली तर साधारण सगळ्यांच्या मध्ये ॲव्हरेज 14 होते. कंपॅरेटिव्हली आजच्यासारखाच आय-व्ही कधी होता? एक 4 जूनला तो वरती गेलेला. दिसतं 4 जूनला हाय खूप वरती आहे. ह्याचाच अर्थ काय 4 जूनला मार्केट एकतर खूप पडलंय किंवा वाढलंय. मोस्टली पडलंय. 4 जून आता आपण ते चेक करूया निफ्टीला 4 जूनला काय झालेलं. दिसतंय 4 जूनला मार्केट पडलेलं. किती पडलेलं? साधारण 1 महिन्यात मार्केटने म्हणजे 10 मे ते 3 जून पर्यंत मार्केटने जितकं काही कमवलेलं ते सगळं पुढच्या दिवशी घालवलं. ह्याच्यावरनं कळतं की आय-व्हीज किती इम्पॉर्टंट असतात ट्रेडिंग. सो आज परत आय-व्ही हाय आहे आणि आज वाढलेत आय-व्ही ऍक्च्युली. एक रिलेशन म्हटलं जातं की जितकं मार्केट वरती जातं तितकं आय-व्ही कमी होतात. आय-व्ही फक्त व्हॉलॅटिलिटी हे मोस्ट ऑफ द टाइम्स ट्रू असतं, पण कायमच ट्रू असेल असं नाही. आय-व्ही व्हॉलॅटिलिटी मार्केट वाढते आणि आय-व्ही वाढते हे पॉसिबल आहेच. सो सेकंड, आज ट्रेड कसं करायला हवं होतं? हे सकाळी आय थिंक आम्ही सांगितलं नाही, पण आजच्या लोजचं आणि हायला आपण फिबोनाची ड्रॉ करू. फिबोनाची ड्रॉ केल्यानंतर काय दिसतंय? दिसलं? फिबोनाचीच्या ज्या लेव्हल्स आहेत तेच आपले सपोर्ट अँड रेझिस्टन्स सारखे ऍक्ट करत होते. सेकंड, रिट्रेसमेंट साधारण 0.78 नंतर त्यांनी पर्सेंट नंतर त्यांनी केलेली आहे मार्केट आणि चांगली केलेली. सो ट्रेडिंग असं करायचं होतं आज सिंपल आहे. नाही, अजिबात सिंपल नाही. का सिंपल नाहीये? कारण इथनं बायबॅक करायचं, इथनं करायचं, इथनं करायचं हा प्रश्न पडतो. हा एक बरोबर आहे. प्रत्येक ह्याला तुम्हाला स्विंग मिळतं. जेव्हा जेव्हा 0.68 0.16.8% नंतर मार्केटने रिट्रेस केलेलं आहे थोडं का होईल. प्रत्येक ठिकाणी आपण ते बघू शकतो. सेम विथ 0.7 रिट्रेसमेंट आहे. फायनल रिट्रेसमेंट कुठून आली ते बघणं इम्पॉर्टंट असतं कारण इथे आपलं प्रॉफिट होतं. सो हे आजच्या मार्केटवरती मी जास्त काही बोलत नाहीये कारण मेन सगळ्यात गोष्ट सांगितलेली आय-व्ही हाय ट्रेड करू नये. उद्या काय होऊ शकेल? आता हे मजेशीर. खूप लोकांना वाटतं की आज मार्केट पडलंय उद्या पुट बाय करतो आणि शांत बसतो. तसं नाही. सगळ्यात आपण आता सगळ्यात अनलाइकली सिनेरिओ पासून सगळ्यात लाईकली सिनेरिओकडे जाऊ. सगळ्यात अनलाइकली सिनेरिओ काय? की मार्केट जिथे आज क्लोज झालंय त्याच्यात 3% खाली ओपन करेल परत 2-2.5% काय होतं ते. हे अनलाइकली काय? कारण काल मार्केट ऑलरेडी कालच्या क्लोज पासून आजचा ओपन साधारण 5% होता. ऑलरेडी मार्केट 5% पडले तर अजून पडायचं असतं तर ते आजच पडलं असतं. हा जो खाली डाऊन ट्रेंड तयार झालेला सकाळपासून तोच कंटिन्यू झाला असता खाली. तसं नाही झालं, मार्केट वरती गेलं. सो हे खूप खूप जास्त अनलाइकली की मार्केट खाली ओपन करेल. पण समजा बाय चान्स केलंच कारण वन सेकंड आपण बघितले तर हजारदा मी बोलले परत बोलतो आय-व्ही हाय होऊ शकतो. तर काय होईल? तर त्याच्यातला सगळ्यात अनलाइकली सिनेरिओ खाली जाईल मग. आता मिळाला सगळ्यात सगळ्यात अनलाइकली सिनेरिओ मार्केट खाली ओपन करून खालीच जाईल. खाली कुठपर्यंत जाऊ शकतो तर त्याच्यासाठी आपली पहिली सपोर्टची लेवल असेल 21,500.
थोडासा अजून लाईकली सिनेरिओ खाली ओपन करेल आणि आजचे जे लोज होते तिथे रेझिस्टन्स घेईल आणि रेझिस्टन्स क्रॉस करून आजच्या लेव्हलच्या मध्ये. थर्ड सगळ्यात लाईकली सिनेरिओ जिथे आज क्लोज झालंय साधारण तिथेच किंवा थोडंसं खाली ओपन करेल किंवा आजच्या हायज आणि लोजच्या मध्ये ओपन करा. ओपन केल्यानंतर समजा मार्केट 22,000च्या खाली ओपन झालं तर वरती जाणार, वरती याचे लाईकली चान्सेस जास्त. सेकंड 21,750च्या इथे सपोर्ट घेईल आणि मग वरती, किंवा 22,200च्या इथे रेसिस्टन्स घेईल आणि तिथे फिरत बसेल. म्हणजेच मी काय म्हणतोय की इथे ओपन होईल कुठेतरी आणि इथेच वर खाली करत राहील मार्केट. पण उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी पण जर बरोबर असेल तर. आता मला काय वाटतं मोस्ट लाईकली सिनेरिओ काय, मार्केट थोडंसं गॅप अप ओपन करेल आणि गॅप अप ओपन केल्यानंतर तेव्हाचा ओवाय काय असेल त्याच्यावरनं 22,500 पर्यंत जाईल. हा माझ्यासाठी सगळ्यात जास्त लाईकली सिनेरिओ की मार्केट थोडंसं गॅप अप किंवा आहे तिथे ओपन करून 22,500 पर्यंत क्रॉस करायला ट्राय करेल. करू शकेल की नाही आय डोंट नो, तेव्हाच्या ओवाय वरती डिपेंड करेल. 22,500 क्रॉस केलं तर आपल्याला काल आय थिंक परवाचे हायस आणि लोज बघायला लागतील. 22,500 क्रॉस केलं तर आय थिंक 22,800 पर्यंत वरती जाऊ शकतं, त्याच्याही वरती जाऊ शकतं, पण अनलाईकली आहे. 22,500 इथे ते टाइमपास करणे जास्त लागले. 22,500 क्रॉस नाही करू शकलं तर काय होईल, तर डाऊन ट्रेंड सुरू होईल. कुठपर्यंत, पहिल्यांदा तो सपोर्ट घेणार ऑब्व्हियसली आजच्या क्लोजला 22,200, त्याच्या आधी 22,350 300ला मायनर सपोर्ट घेऊ शकतो. त्याच्यानंतर तो पण समजा क्रॉस झाला तर मग 21,750 आणि ज्या कुठच्या आत्ता स्क्रीनवरती लेवल दिसत आहेत त्या. असं मी का म्हणतोय पाहतोय की मार्केट वरती ओपन होणं लाईकली, कारण मार्केटने बऱ्यापैकी चांगली रॅली घेतली सेकंड हाफमध्ये मार्केट दिवसाच्या. ती रॅली कंटिन्यू राहणं हे लाईकली वाटतंय मला तरी. आता तुम्हाला कळलं असेल की मी ओवाय बद्दल जास्त काही बोललो नाहीये. रिझन आहे ओवाय अजूनही कंटॅमिनेटेड आहे. एवढा मोठा फॉल नंतर ओवाय बघण्यात जास्त काही पॉईंट नाही. उद्या ओवाय व्हॅलिड असू शकेल डिपेंडिंग की मार्केट असं 2-3% खाली ओपन करत नाही. लाईकली सिनेरिओ ओवाय व्हॅलिड असेल आणि बघावं लागेल जर का 22,500ला पुढच्या वाढत असतील, चेंज जास्त असेल पुढच्याचा, तर लाईकली की मार्केट 22,500 क्रॉस करेल. पण तसं नसेल, 22,500ला कॉल्सच जास्त असतील तर आय थिंक आता कॉल सगळ्यात जास्त 22,500लाच आहेत, तर साधारण 22,350 ते 500च्या मध्ये मार्केट फिरत राहू फर्स्ट हाफ मध्ये. सेकंड फिन निफ्टी तसंच 2% पडले. सगळीच मार्केट आज पडलेली आहेत. इंडियन मार्केट कम्पॅरेटिव्हली कमी पडले. आय थिंक जॅपनीज मार्केट 7.5% पडलंय, चायनीज 10च्या अराउंड पडलंय, चायनीज म्हणजे हाँगकाँगचं, चायनीज 8.5 आहे समथिंग. युएस मार्केट सत्ता ओपन होत आहेत, ती किती पडतील ते कळेलच. तशीच आत्ता आपली जशी पडली तशी ती पण पडणार आहे, काल पण पडलेली. सो कम्पॅरेटिव्हली आपलं कमी पडलंय आणि इंडोनेशियाचं कमी पडलंय, विच इज इंटरेस्टिंग, कारण आपला वन ऑफ द लार्जेस्ट कम्पेरेटर चायना नसून इंडोनेशिया, व्हिएतनाम हे लेबर मार्केटमध्ये. सेकंड थिंग, ट्रेड वॉर लॉंग टर्मसाठी चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे. जोपर्यंत आपले फायनान्स मिनिस्टर असं म्हणत नाहीत की आम्ही पण युएस वरती 50% टॅरिफ लावतो, 100% टॅरिफ लावतो, हा गाढवपणा जोपर्यंत आपण करत नाही, जोपर्यंत आपण कन्सेशन देतो, युएस कन्सेशन देतो. ट्रम्प वेडा आहे पण एवढा पण वेडा नाही, तर आपल्यासाठी ट्रेड वॉर चांगली गोष्ट आहे. का, कारण ट्रेड वॉर मध्ये आपण पार्टिसिपेंट नाही, आपण ऑब्झर्वर. ट्रेड वॉर होतोय कोणात, चायनामध्ये आणि युएसमध्ये. ट्रेड वॉरचा बेसिकली अर्थ असा की युएसने टॅरिफ लावले म्हणून चायना टॅरिफ लावणार, परत युएस टॅरिफ लावणार. थोडक्यात मी तुझ्या एक कानाखाली मारतोय, तू माझ्या 2 मारतोयस, मी तुझ्या 3 मारतोय आणि दोघंही बुडतोय. आपल्याला लॉंग टर्म चांगलं का, ट्रेड वॉर होतो तेव्हा काय होतं बेसिकली कंपनीसाठी, युएस कंपनीसाठी चायनीज माल इम्पोर्ट करणं कॉस्टली पडायला लागतं. त्यांचं प्रॉफिट मार्जिन खायला लागल्यानंतर, टेरिफमध्ये जायला लागल्यानंतर सीईओला जाग येते. सीईओ म्हणतो नाही, आपण वेगळ्या कंट्री बघायला पाहिजे प्रोडक्शनसाठी. ट्रम्प अजून 3 वर्ष आहे, सो बघावेच लागेल वेगळी कंट्री कुठची आहे. मी मगाशी म्हटलं तसं व्हिएतनाम, इंडोनेशिया, इंडिया
लेबर मार्केट चायनानंतरचे सगळ्यात जास्त हे कॉम्पिटिटिव्ह. ॲक्चुअली आपण चायनापेक्षा जास्त कॉम्पिटिटिव्ह होतोय सध्या लेबर मार्केटमध्ये. नॉट इन एनी अदर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काही नाही. सो तसं झालं इंडियाला फायदा होईल. व्हिएतनामचा पण ट्रेड वॉर सुरू झाला तर अजूनच फायदा होईल. इंटरनॅशनली पण गाढवपणा केला तर फायदा होईल. अनलाइकली आहे होणं. इंडोनेशिया, व्हिएतनाम, इंडिया हे तिन्ही कंट्रीज आय थिंक टॅरिफ कमी करणार आहेत. चायना ट्रेड वॉरमध्ये बिझी राहणार. सो ही एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे लाँग टर्मसाठी स्टॉक्स घेणं. आता हा सगळा जो व्हिडिओ आहे, हे मी एंडिंगला सांगतो, हे इनिशियली पण आय थिंक सांगायला पाहिजे होतं. हा एका असम्पशनवर बेस्ड आहे, की आता मी रेकॉर्ड करताना 8:30 वाजले. आज 8:30 ते उद्या 9 मध्ये ट्रम्पने काहीतरी गाढवपणा करायला नाही पाहिजे आणि इंडियाने गाढवपणा करायला नाही पाहिजे. सगळं नॉर्मल राहिलं तर हा व्हिडिओ पेड असेल. जर का तुम्हाला न्यूज दिसली की ट्रम्प इम्पोजेस मोर 25% टॅरिफ्स ऑन इंडिया, हा व्हिडिओ इग्नोर करून टाका, कारण मग कंडिशन्स बदलतील. जी मी पहिली लाईकली कंडिशन अनलाईकली कंडिशन म्हणालो, मार्केट खाली ओपन होईल, त्याचीच परत सुरुवात होईल. ठीक आहे. थँक्यू.